कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासी हो, होता प्रार्थना विश्वासी, इथे अंत करना से, इथे अंत करना से, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटासमूळ हो, नाशी संकटासमूळ हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मन्नामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे नासरेत ते नफ्ताली. आजच्या मन्नाकरता जो शास्त्रभाग आहे लुकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय 17 ते 24 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण त्याने मला दिनास सुवार्ता सांगण्यास अभिषेक केला आहे. लुकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 18 वचन. जेव्हा सभामध्ये सर्व ख्रिस्ती सहभागीदार असतात त्यावेळी क्वचितच चमत्कार होतात. दुसरीकडे विधर्मी लोकात जाऊन सुवार्ता प्रसार कार्यक्रमात अनेकांना आरोग्य मिळेल व चमत्कार होतात. ह्याचे रहस्य काय? यशाच्याद्वारे परमेश्वर याचे समर्थन करतो. जे माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो आहे. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. रोम 10 अध्याय 20 आणि 21 वचन. तो परमेश्वर आपले सामर्थ्य व दाने प्रगट करतो, कारण लोकांच्या गरजा पाहून त्याचे हृदय कळवळते. जे आजारी आहेत ते वैद्य असले पाहिजेत. येशू ख्रिस्ताकडून पवित्र आत्म्याच्या द्वारे दानांचा वर्षाव झाला. त्याविषयी दावीद राजा भविष्यवाणीद्वारे सांगतो, मनुष्यामध्ये बंडखोरीमध्येही तुला नजराने मिळाल्या आहेत, ह्यासाठी की हे परमेशा देवा तू तेथे वास करावा. स्तोत्र 68, 18 आणि 19 वचन. नामधारी ख्रिस्ती लोकांना हे माहीत आहे की ख्रिस्त या जगात आला, मरण पावला व पुन्हा उठला. त्यांना सुवार्तेची अद्भुते नको, तर त्यांना संदेष्टाकडून ताकीद हवी आहे. मत्तई 12 अध्याय 18 आणि 39. ख्रिस्ताला या ताट मानेच्या आणि अविश्वासणाऱ्या ख्रिस्ती समाजाकरता पुन्हा तेच चमत्कार करण्यात रस वाटत नाही. ख्रिस्ताने काना, कफरनहूम आणि खोराजिन येथील पश्चाताप न करणाऱ्यांना दटावले. योहानकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय 46-48 वचन. मत्तई 11 अध्याय 20 ते 24. ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाव अजून माहीत नाही अशा ठिकाणी जा. खेड्यातील दरिद्री लोकांच्या जाऊन भेटी घ्या. पुराने उद्ध्वस्त झालेली आणि दुष्काळाने त्रासलेली
अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त व विखुरलेले आहे अशा ठिकाणी जा. दऱ्याखोऱ्यात जा, ज्या ठिकाणी आदिवासी शतकानुशतके अंधश्रद्धा व भीतीदायक वातावरणात जीवन कंटत आहेत. मिशन क्षेत्रे अशा ठिकाणची परिस्थिती सादर करीत आहेत की चांगली मने गोंधळून जातील. तेथे तुम्हास मिळालेले ज्ञानाचे वचन आणि विद्येचे वचन घेऊन जा. आपल्याकडे असणाऱ्या शस्त्र सामुग्रीचा जर आपण शत्रूशी लढण्याकरता व लोकांना स्वतंत्र करण्याकरता उपयोग करत नाही तर त्या शस्त्रांचा काय उपयोग? आत्मिक दानांची शिबिरे हे सहभागी होणाऱ्यांना ज्या ठिकाणी लाखो लोक सैतानाच्या आधिपत्याखाली आहेत अशा ठिकाणी पाठवण्यास प्रेरित करीत नसतील तर त्यांच्या या शिबिरांचा उद्देशच असफल होतो. आदिवासी लोकांचे असे काही भाग आहेत जेथे अशुद्ध शक्तीने त्रासलेले असे कितीतरी लोक आहेत. या ठिकाणात अशुद्ध शक्तीने पिडलेल्या या लोकांकरता एकत्रित व्हा. खेड्यातील हजारो लोक औषधोपचार न मिळाल्यामुळे रोगाने मरत आहेत. या ठिकाणी जाऊन आपल्या आरोग्यदानांचा उपयोग करा. बऱ्याच वेळा देवाचा मूलभूत उद्देश हा मानवाच्या वैयक्तिक स्वार्थामुळे त्यागला जातो. नासरेत सोडून येशूने आपले सेवाकार्य जबलून आणि नफ्ताली या प्रांतात सुरू केले, यासाठी की जे अंधकारात बसलेले आहेत त्यांना प्रकाश मिळावा. मत्तई 4 अध्याय 13 ते 16 ही वचनं. ह्या वचनांचा भाग मला फारच आवडतो. ही वचनं आपण प्रत्येकासाठी परमेश्वर आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्गीय जीवन महान प्रभू परमेश्वर, आम्ही तुझं आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव करतो परमेश्वरा. अजून ज्यापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पोहोचलं नाही अशा ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तो आम्हाला या वचनातून बोध करत आहेस. त्या वचनाप्रमाणे करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणि ज्या ठिकाणी अजून ख्रिस्त माहिती नाही, प्रभू येशूचं नाव माहिती नाही अशा ठिकाणी पोचण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येकाला दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.